Hello students, today we are going to see practice set 1.5 which is based on word problems. While solving the word problems, you should be very careful about reading the problem. प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यानुसार इक्वेशन्स फ्रेम करून आपल्याला ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे मी वाचत असताना प्रॉब्लेम वाचत असताना हा तुमच्या समोर प्रॉब्लेम असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक्स आहेत त्यांनी टेक्स्टबुक्स समोर ठेवा आणि प्रॉब्लेमकडे पहा, आणि ज्यांच्याकडे टेक्स्टबुक्स नाही आहेत त्यांच्याकरता मी या प्रॉब्लेमचे एक स्क्रीनशॉट काढून तुम्हाला आधी देतोय. ते आपल्या नोटबुकमध्ये कुठेतरी लिहून ठेवा आणि मग त्या क्वेश्चन्सकडे पहा. नाउ लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.5. First question. Two numbers differ by 3. मी प्रॉब्लेम वाचतोय. Two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. काय म्हणले बघा, टू नंबर्स डिफर बाय 3 याचा अर्थ दोन नंबर्स मधला फरक किती आहे तर 3 आहे, 3 आहे. द सम ऑफ म्हणजे टोटल ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. स्मॉलर नंबरचा ट्वाइस आणि ग्रेटर नंबरचा थ्राइस यांची जी टोटल आहे ती तुम्हाला 19 दिलेली आहे. तर ते नंबर्स काय असले पाहिजे. नाउ लेट्स हॅव अ सोल्युशन. दोन नंबर्स आहेत, साहजिक आहे त्यात एक लहान आणि एक मोठा असेल, कारण दोन नंबर्सचा डिफरन्स तुम्हाला काय दिलेला आहे तर तो 3 दिलेला आहे. लेट द ग्रेटर नंबर बी x and the smaller number be y. ग्रेटर नंबर असेल तो x आहे आणि स्मॉलर नंबर जो आहे तो y आहे. नाउ फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय कंडिशन दिली आहे फर्स्ट, तर टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे हा जो ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर यांच्यातला डिफरन्स काय असला पाहिजे, 3 असला पाहिजे. Therefore, x minus y is equal to 3. This is the first condition, equation 1. Next condition. तोपर्यंत तुम्ही कंडिशन बघायला का. According to second condition. Second condition अशी आहे, the sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. बघा, the sum of म्हणजे addition of twice the smaller number and thrice the greater number. आता स्मॉलर नंबर आपल्याकडे किती आहे तर y आहे आणि ग्रेटर नंबर किती आपल्याकडे 3 आहे, x आहे. तर त्या x चे 3 टाइम्स असं म्हणलेलं आहे त्यांनी. the sum of twice the smaller number. स्मॉलर नंबर y आहे, ट्वाइस y आणि ग्रेटर नंबर आपल्याकडे x आहे म्हणजे थ्राइस x and their sum is 19. This is equation 2. आणि आता आपल्याला नेहमीप्रमाणे हे इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. मी या फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला ते सायमल्टेनियसली देखील सॉल्व्ह करून दाखवेन, पण या पुढच्या क्वेश्चन्स मध्ये मी फक्त इक्वेशन्स फ्रेम करून देईन तुम्हाला आणि खूप अवघड असेल तर सोडवून देईन. अदरवाइज तुम्ही सायमल्टेनियस स्वतः सोडवायचं. हा मात्र क्वेश्चन मी कंटिन्यू करतो. आता आपण जर फर्स्ट इक्वेशन कडे बघितलं तर त्यामध्ये y चे कोएफिशियंट्स कडे लक्ष द्या. y चे कोएफिशियंट्स इथं 2 आहे, इथं -1 कोएफिशियंट आहे. जर आपण या इक्वेशनला थ्रू आउट 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा जो कोएफिशियंट आहे इथला तो -2y दिसेल आणि हे -2y आणि +2y ऍड केल्यानंतर कॅन्सल होतील. मग त्यानुसार मी आता लिहितोय मल्टिप्लाइंग equation 1 by 2 and
adding it, to equation 2. फर्स्ट इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करून घेऊ. प्रत्येक टर्मला 2 न मल्टिप्लाय करायचं. 2 into x 2x मायनस साइन 2 into y 2y आणि 3 into 2 म्हणजे 6. त्यात आपण सेकंड इक्वेशन ऍड करणार आहोत. 3x plus 2y is equal to 19 आणि ऍडिशन करायचे आहे त्यामुळे नो चेंज इन साइन. 2x आणि 3x यांची ऍडिशन येईल 5x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होतील आणि 19 आणि 6 यांची टोटल किती असेल 25. 5 RHS मध्ये ट्रान्सफर करा. therefore x equals 25 divided by 5. 5 5 are 25, therefore x equals 5. ही आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली, x equals 5. आता ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती कोणत्याही एका सोप्या इक्वेशन मध्ये आपण रिप्लेस करणार आहोत. x ची व्हॅल्यू आणि y तुम्हाला मिळवायचं आहे. मग आता पुढे मी इथे कंटिन्यू करतोय. पुट x equals 5 in इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 पुन्हा लिहून घ्या. x minus y is equal to 3. त्यामध्ये x च्या जागी 5 रिप्लेस करा. 5 minus y is equal to 3. 3 LHS मध्ये घ्या, y RHS मध्ये घ्या. therefore 5 minus 3 is equal to y. 5 minus 3 म्हणजे 2. 2 equals y. आता आपण पूर्वी जसं ब्रॅकेट करून x आणि y सोल्युशन सेटच्या फॉर्म मध्ये लिहित होतो असं वर्ड प्रॉब्लेम मध्ये कधी लिहायचं. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपले जे अझम्पशन्स आहेत, ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर, त्यानुसार आन्सर लिहायचं. मग आता लास्ट लाईन तुमची अशी असेल. therefore required numbers are x आणि y आपले ते नंबर्स होते. required numbers are 5 and 2. ही तुमची लास्ट लाईन असेल. therefore required numbers are 5 and 2. या प्रकारे लास्ट लाईन असली पाहिजे. नाउ लेट्स मूव ऑन टू सेकंड क्वेश्चन. नंतर हे सोल्युशन सगळ्यांनी आपापल्या वहीत लिहून ठेवायचे. तोपर्यंत सगळ्यांनी सेकंड क्वेश्चन टेक्स्ट बुक मध्ये बघायला सुरू करा. काय आहे साधारण तो ऍक्टिव्हिटी सारखा क्वेश्चन आहे. एक रेक्टँगल दिलेलं आहे तुम्हाला बघा तिथं. एक रेक्टँगल पाहिला का. आय एम रेक्टँगल असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या साइड्स तुम्हाला तिथं मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्या ज्या साइड्स आहेत त्या तिथं लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि फाइंड इट्स पेरिमीटर आणि फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय असा तो प्रश्न आहे. पाहिला का सगळ्यांनी क्वेश्चन सगळ्यांनी. आय एम रेक्टँगल असं मध्ये लिहिलेलं गेलंय आणि त्याच्या अपोजिट साइड्स आहेत त्या त्यांनी डिनोट करून दिलेल्या. मी इथे तो फिगर काढून घेतो. रेक्टँगल दाखवला. वाईस वाय x plus 4 4x minus y 2x plus y plus 8 अशा तुम्हाला साइड्स दिल्या आणि पुढे क्वेश्चन विचारलाय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y and find my perimeter as well as area. अशा दोन्ही गोष्टी विचारल्या, पेरिमीटर अँड एरिया. आता इथं बाकी कंडिशन्स अशा काही त्यांनी दिलेल्या नाही आहेत प्रॉब्लेम मध्ये. फक्त आपल्याला माहिती असले पाहिजे ती म्हणजे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल are equal in lengths.
opposite sides of rectangle are equal in lengths. Therefore, these two sides are equal and these two sides are equal. Their lengths are equal. Therefore, first condition असेल आपली x plus 4 is equal to 2y. आता x LHS मध्ये आहे x minus 2y is equal to minus 4. 4 RHS मध्ये ट्रान्सफर केले twice by LHS मध्ये. This is equation 1. These are also opposite sides which are equal in length. Therefore, next condition is 4x minus y is equal to twice x plus y plus 8. आता आपण सगळे व्हेरिएबल्स लेफ्ट साइडला ट्रान्सफर करू. 2x LHS मध्ये आणले म्हणजे 4x as it is minus 2x minus y as it is plus y ट्रान्सफर करा minus y RHS 8 as it is 4x minus 2x therefore difference त्यांचा 2x minus y म्हणजे minus 2y आणि RHS मध्ये 8 as it is. यातून आपण जर 2 कॉमन काढून ट्रान्सफर केले तरी चालतील. अदरवाइज यालाच इक्वेशन समजा आपण 2 दिलं तर हे -2y आपल्याला सबट्रॅक्ट करून कॅन्सल करता येईल. याला इक्वेशन 2 दिलं. आता 1 आणि 2 कडे बघा. इथं -2y आहेत आणि इथंही -2y आहेत. 1 आणि 2 आपण जर सबट्रॅक्ट केले तर त्यातला y निघून जाईल आणि मग तुम्हाला त्यानुसार रेक्टँगलच्या सगळ्या साइड्स मिळतील. तसं आता आपण पुढे कंटिन्यू करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2 या साइडला येतं. इक्वेशन 1 पहिल्यांदा आहे तसं लिहून घ्या. x minus 2y equals -4. Next equation is 2x minus 2y is equal to 8. Now subtraction means sign change. Plus twice x से minus twice x झाले, minus 2y से plus 2y झाले आणि पॉझिटिव्ह आहे त्याचे minus 8 झाले. Now x minus 2x म्हणजेच minus 1x plus 2y minus 2y कॅन्सल होते. -4 -8 म्हणजे -12. -1 ने दोन्ही साइडला डिवाइड केलं की therefore x is equal to 12 मिळालं आपल्याला. आता ही व्हॅल्यू कुठल्याही सोप्या इक्वेशन मध्ये रिप्लेस करा आणि त्यातून y मिळवा. Put x equals 12 in equation 1. Equation 1 कडे परत बघा. x minus 2y is equal to -4. यामध्ये x च्या जागी आपण 12 रिप्लेस करतोय. Therefore 12 minus 2y is equal to -4. -2y RHS मध्ये -4 LHS मध्ये. Therefore 12 plus 4 is equal to 2y. Now 12 plus 4 16 होतील is equal to 2y as it is. 2 ने डिवाइड केल्यानंतर 8 is equal to y or y is equal to 8. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या. याच्यावरून आपल्याला रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहेत त्या मिळतील. x आणि y च्या आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. मी बाकीचा पार्ट करून घेतोय. आता पेरिमीटर म्हणजे काय? तर पेरिमीटर मीन्स सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. आणि एरिया म्हणजे काय? तर लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ. त्याला आपण एरिया म्हणणार आहोत. मग आपण फर्स्ट पेरिमीटर कडे लक्ष देऊ. आपण त्याच्या प्रॉब्लेम मध्ये काय विचारले बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. फाइंड क्वेश्चन मध्ये लक्ष असलं पाहिजे. अँड फाइंड द पेरिमीटर एज वेल एज एरिया असं विचारले. आपण पहिल्यांदा पेरिमीटर मिळवूया.
एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज तुम्हाला आता इथे मिळाल्या. पेरिमीटर इक्वल्स सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. मग यांची ऍडिशन करू. इथनं सुरुवात करूया आपण. x + 4 + 4x - y + 2y + twice x + y + 8 हे झालं तुमचं पेरिमीटर. आता पहिल्यांदा फक्त x कडे लक्ष द्या. x + 4x 5x 5x + 2x 7x. आता y कडे लक्ष द्या. त्यातले पॉझिटिव्ह y आणि निगेटिव्ह y इथे कॅन्सल होतील. हे ट्वाइस y शिल्लक राहतील + 2y. आता कॉन्स्टंट्स कडे बघा. +4 + 8 म्हणजेच +12. आणि आता इथे आपण या x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपण रिप्लेस करणार आहोत. 7 × ब्रॅकेट 12 x ची व्हॅल्यू 12 प्लस 2 × ब्रॅकेट y ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली प्लस 12 as it is. So 12 7 is 84 plus 8 2 is 16 plus 12. 84 आणि 16 यांची ऍडिशन असेल 100. 100 plus 12 112 युनिट्स. कारण आपल्याला मीटर सेंटीमीटर हे युनिट्स काही घेता दिले नाहीये, त्यामुळे द पेरिमीटर इज 112 युनिट्स. यानंतर आपण एरिया मिळवणार रेक्टँगलची. एरिया ऑफ रेक्टँगल. मग एरिया करता आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ यांचा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा आहे. एरिया म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स लेंथ × ब्रेड्थ. Now area of rectangle equals length multiplied by breadth. लेंथ है 4x - y मल्टीप्लाइड बाय ब्रेड्थ है ट्वाइस y. आपण इथंच रिप्लेस केले व्हॅल्यूज तरी चालतील किंवा ब्रॅकेट ओपन केले तरी चालेल. मल्टिप्लाय करून घेणार आहे मी. 4 2 is 8 x × y xy मायनस 2 × -1 म्हणजे -2 y × y y² इक्वल्स 8 × x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली बघा 12 × y ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 मायनस 2 × y² म्हणजे 8 चा स्क्वेअर. Now 12 8 is 96. 12 8 is 96 आणि 96 मल्टिप्लाइड बाय आपल्याला 8 करून घ्यायचे. 8 6 is 48. 8 9 is 72 plus 4 76. 768 minus 8 square 64. 8 square 64 आणि 64 चे ट्वाइस म्हणजेच 128. आणि आता या दोघांचा आपण डिफरन्स घेणार आहोत. -128. 768 minus 128. 8 minus 8 0. 6 minus 2 4. 7 minus 1 6. So area is 640 square units असं त्याला लिहायचं. एरिया असल्यामुळे स्क्वेअर युनिट्स असं त्याचं फायनल आन्सर असतं. लक्षात आले? आता या पुढच्या क्वेश्चन्स मध्ये इक्वेशन्स फ्रेम करून दिल्यानंतर सायमल्टेनियस सोडवायचं काम हे आहे ते प्रत्येकाने स्वतः करायचं. आणि जर त्यात तुम्हाला काही शंका असेल तर नेहमीप्रमाणे मला मेसेज करा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की दाखवेन. नाउ लेट्स लुक ॲट द थर्ड क्वेश्चन. सगळ्यांनी तोपर्यंत थर्ड क्वेश्चन बघून घ्या, वाचून घ्या पास. थर्ड क्वेश्चन बघायला सुरू करा. टेक्स्टबुक असेल तर त्यात पहा, नसेल तर मी तुम्हाला एक क्वेश्चन सेट तो प्रॅक्टिस सेट 1.5 ची मी तुम्हाला
एक कॉपी त्याच्यामध्ये टाकलेली असेल, त्याच्यात पहा, पण क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं सगळ्यांनी, फार काळजीपूर्वक क्वेश्चन बघायचं. लुक ॲट द क्वेश्चन व्हेरी केअरफुल. नाव क्वेश्चन नंबर 3 मी वाचतोय, लक्ष द्या. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. काय म्हणले बघा क्वेश्चन मध्ये, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70 years. यामध्ये दोन पर्सन्स आहेत, फादर आणि सन. आपण फादरचं एज एक्स अज्युम करू आणि सनचं एज जे आहे ते वाय अज्युम करूया. लेट द प्रेझेंट एजेस ऑफ फादर अँड सन बी एक्स अँड वाय इयर्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे याचा अर्थ फादरचं एज एक्स इयर्स आहे आणि सनचं एज जे आहे ते वाय इयर्स आहे. त्यातली फर्स्ट कंडिशन काय ती वाचून बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन अशी आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70 years. बघा, द सम ऑफ फादर्स एज म्हणजे एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ सन, ट्वाइस द एज ऑफ सन इज 70 इज इक्वल टू 70. हे असे आपले इक्वेशन 1. नाउ नेक्स्ट कंडिशन, तुम्ही कंडिशन बघून घ्या. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन अशी आहे, if we double the age of father and add it to the age of son, the sum is 95. म्हणजे फादरचं एज जर आपण डबल केलं, ट्वाइस केलं आणि ते सनच्या एज मध्ये ऍड केले तर आपल्याला त्यांची ऍडिशन काय मिळते 95. मग आता फादरच्या एजचे ट्वाइस किती येतील, ट्वाइस एक्स, आणि ते कशात ऍड करायचे आपल्याला, सन्स एज मध्ये ऍड करायचे प्लस वाय. तर यांची आपल्याला टोटल किती मिळणार आहे, 95. इक्वेशन 2 असेल. आता 1 आणि 2 हे तुम्हाला नेहमीप्रमाणे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. आता खरं तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जर पाहिलं तर x चा कोएफिशियंट 1 तो इथं y ला आलाय आणि y चा कोएफिशियंट 2 हा इथं x च्या जागी आलाय. इंटरचेंज ऑफ कोएफिशियंट्स इथंही पाहायला मिळतं. हाही प्रॉब्लेम तुम्हाला ऍडलेस ऍड मेथडने सॉल्व्ह करता येतो, पण इथं मात्र तो तसा करायची गरज नाही, कारण हे नंबर्स फार मोठे नाही आहेत. आपल्याला समजा जर इथं x चा कोएफिशियंट ऍडजस्ट करायचा असेल तर फर्स्ट इक्वेशनला आपण जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथे ट्वाइस x तयार होतील, हेही ट्वाइस x आहेत. सबट्रॅक्ट केल्यावर ते तुम्हाला कॅन्सल करता येतील आणि नेहमीप्रमाणे इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. x आणि y च्या जर आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या की त्या व्हॅल्यूज म्हणजेच काय सांगा, फादर आणि सन यांचे ते प्रेझेंट एजेस आहेत असं आपल्याला लास्ट लाईन मध्ये लिहायचं आहे. आता हे सायमल्टेनियस सोडवणं हे स्वतः करायचं आहे, तुम्ही हे करू शकता, माझ्यामध्ये काही अडचण येत नसावी. आणि जर प्रॉब्लेम आला तर मला जरूर कळवा, की ते पुन्हा सोडवून तुम्हाला नक्की दाखवेन. नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑर फोर्थ क्वेश्चन. सगळ्यांनी क्वेश्चन बघायला सुरू करा. मधल्या वेळेमध्ये सगळ्यांनी प्रश्न बघून घ्यायचे, क्वेश्चन्स बघून घ्यायचे सगळ्यांनी, कारण माझ्यापेक्षा ते तुम्ही स्वतः क्वेश्चन वाचणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं प्रश्न वाचत जाता. बेटर आहे ते नोटबुक मध्ये कुठेतरी लिहून ठेवा. क्वेश्चन्स हे लिहून ठेवले तर ते जास्त सोयीचं असेल. क्वेश्चन नंबर 4. The denominator of a fraction is 4 more than twice the numerator. Denominator becomes 12 times the numerator if both
numerator and denominator are reduced by 6, find the fraction. असा तो प्रश्न आहे. पुन्हा बघा फर्स्ट लाइन. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. आता इथं दोन टर्म्स आहेत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, आणि त्यानुसार तयार होणारा फ्रॅक्शन जो काय असेल. मग आपण पहिले अझम्पशन असं करूया. लेट द न्यूमरेटर be x and denominator be y. मग जर न्यूमरेटर x असेल आणि डिनॉमिनेटर y असेल तर तो फ्रॅक्शन कसा असेल रे? देयरफॉर फ्रॅक्शन इक्वल्स x अपॉन y. न्यूमरेटर x आहे, डिनॉमिनेटर y आहे, तो फ्रॅक्शन आपल्याला कसा दिसेल तर तो x अपॉन y असा फ्रॅक्शन दिसेल. लास्ट स्टेप साठी तुम्हाला लागणार आहे. आता फर्स्ट कंडिशन काय ती बघून घ्या. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, कंडिशन वाचून घ्यायची. कंडिशन मध्ये असं म्हणलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, आता डिनॉमिनेटर म्हणजे कोण? y. सो y is equal to, y is 4 more than twice the numerator. The denominator is 4 more म्हणजे +4, पण कोणापेक्षा? then twice the numerator. न्यूमरेटर किती आहे तर x आहे, म्हणजे twice x plus 4. समजा आपण या 2x ला आपण LHS मध्ये आणले तर फर्स्ट इक्वेशन असेल -2x plus y as it is equal to 4. This is equation 1. Now second condition, according to second condition. What's the condition काय? The denominator becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. आपण पहिल्यांदा ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघेही 6 ने रिड्यूस करून घेऊ आणि मग त्या कंडिशन कडे जाऊ. Both numerator and denominator are reduced by 6. मग सांगा आपला आता न्यूमरेटर किती आहे? x. मग आता ते न्यूमरेटर तर काय झालं असेल सांगा? न्यूमरेटर x - 6 झालं. आता डिनॉमिनेटर आपल्याकडे किती आहे? y आहे. मग ते डिनॉमिनेटर काय झालं असेल सांगा? डिनॉमिनेटर y - 6 बोथ आर रिड्यूस्ड बाय 6 असं त्यांनी पुढे म्हणलेलं आहे. आता कंडिशन कडे या. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. denominator becomes 12 times the numerator. denominator जे आहे ते 12 times numerator होणार आहे. म्हणजे कंडिशन अशी असेल y - 6 will be 12 times the numerator, म्हणजेच x - 6. आता हे सिंप्लिफाय करून घेऊ आपण. 12 ला ब्रॅकेट ओपन करू. y - 6 as it is equal to 12 into x, 12x minus 12 6 72. टेबल्स चांगले पाठ पाहिजे ना. पुन्हा एकदा आपण या 12x ला LHS मध्ये आणू आणि -6 ला ट्रान्सफर करू. सो 12x becomes -12x plus y as it is equal to -72, and that will become +6. मी या साइडला इक्वेशन लिहितो आता. -12x plus y as it is, -12x plus y as it is, RHS -72 plus 6. डिफरंट साइन्स असतील तर सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्याचं साइन द्यायचं. नाउ 72 मधनं 6 केले 66 राहिले, पण मोठ्याचं साइन म्हणजे -66. हे जर आपलं इक्वेशन 2 झालं. आता 1 and 2 आपल्याला काय करायचं? सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. यामध्ये या साइन कडे बघितलं तर +y आणि इथेही सेम टर्म आहे +y. हे जर दोन्ही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट केले 1 and 2 तर त्यातला पहिल्यांदा y एलिमिनेट होईल आणि मग त्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. आणि x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले फाइंड द फ्रॅक्शन. मग तो फ्रॅक्शन जो असेल तो आपल्याला x अपॉन y या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. इथे x ची
जी काही व्हॅल्यू मिळाली ती रिप्लेस करा आणि y ची जी काही व्हॅल्यू मिळाली ती रिप्लेस करा. याप्रमाणे हे प्रश्न आपल्याला वहीत सोडवून ठेवायचे. थँक्यू.